जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीलाजी आहेत। स्वप्नील लीलाजी, या आंदोलनाबद्दल आणि आत्ताच्या लोकलच्या स्थितीबद्दल आपल्या प्रेक्षकांना माहिती द्या। नेमकं काय घडलं होतं आणि आता स्थिती सुरळीत झाली आहे का? आता आपल्याकडनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं ज्या गाड्या चालू होत्या त्या गाड्या आता चालू झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये आपण जे इथं करत होतो आतापर्यंत याच्यामध्ये आपण सगळ्या जे कर्मचारी होते त्यांच्यासोबत बोलून ह्या गाड्या आपण सुरू केलेल्या आहेत। याच्यामध्ये FIR जे रेल्वे पोलिसांनी दोन जे FIR दाखल केले होते दोन अभियंत्याविरोधात त्याच्यासाठी हा प्रोटेस्ट चालू होता। पण आता DRM सरांनी GM सरांनी बोलून हा प्रोटेस्ट आता त्यांच्यावरनं थांबवलेला आहे आणि आता गाड्या सुरू झालेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। लवकरच सगळ्या स्थानकांवरती या गाड्या सुरळीत होतील। पण ऐन संध्याकाळच्या वेळी अशा प्रकारे आंदोलन झालं याची रेल्वेला कल्पना नव्हती, कारण संध्याकाळची गर्दीची वेळ आहे, लोकांची घरी जायची वेळ आणि त्याच वेळी हे आंदोलन झालं। कारण याच्यामध्ये GRPनी ज्या केसेस केल्या होत्या त्या दोन अभियंत्याविरोधात त्या केसेसचा प्रोटेस्ट किंवा त्या केसेसना विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। अजूनही गाड्या लेट आहेत की आता सुरळीत सुरू झाल्यात असं म्हणायचं? आता गाड्या सुरू झाल्या। जवळजवळ गाड्या ज्या आहेत त्या 17:50 18:40 40-45 मिनिटापर्यंत थांबलेल्या होत्या, त्यामुळे या गाड्या आता लेट चालतील। धन्यवाद, आपण सविस्तरपणे आमच्याशी बातचीत केली त्याच्याबद्दल। तेव्हा संध्याकाळी जवळपास 5:45 5:45 किंवा त्याच्यानंतर जे आहे ते आंदोलन जे आहे ते शमवण्यात आलं आणि आता लोकल ट्रेन्स ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत, मात्र काहीशा विलंबाने आहेत अशी सध्याची माहिती आहे। ऐन संध्याकाळच्या वेळी गर्दीच्या वेळी झालेलं हे आंदोलन आणि त्यामुळे झालेला हा प्रवाशांचा खोळंबा। अक्षय भाटकर आपल्या सोबत होते, आपले प्रतिनिधी, सविस्तर माहिती द्यायला अक्षयचे देखील धन्यवाद।